ओके, वेलकम टू द व्लॉग असंच काहीतरी बोलतात. सो आज अचानक व्लॉग नाही केला आहे. डिसाइडेड होतं की लगेच दुसऱ्या दिवशी व्लॉग बनवायचा आहे. सो ॲक्च्युली मी गेलेलो छोट्याशा राईडवरती, स्मॉल राईड. टू वर्ली त्याच्यानंतर सिद्धिविनायक. बट प्रॉब्लेम काय झाला, मी व्हिडिओ ऑन केला आणि स्टार्ट बटनच नाही दाबलं. आणि मी आता CSTला आल्यानंतर मला कळलं की मी व्हिडिओ चालूच नाही केला. सो जे काय माझं 90 मिनिट्स 120 मिनिट्स हा जो व्लॉग होता त्याची माती झाली आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी बोललेलो एकदम विचार करून, बट सगळ्या मातीत गेल्यात कारण का मी व्हिडिओज नव्हता चालू केला. ओके, नवीन उमेदीने चालू करूया सेकंड मोटो व्लॉग. रात्री व्लॉग करण्याचं कारण की मी चाललो आहे सॅटर्डे मॉर्निंगला अलिबागला. ओके, आणि ते राईड फिक्स झाली आहे ती. ओके, त्याच्यामध्ये काय ग्लिच नाही आहे, सगळं प्रॉपर फिक्स झालं. मी साईड इंडिकेटर का चालू ठेवलेला चुकून. ओके, सो राईड फिक्स झालेली आहे आणि मी सॅटर्डे मॉर्निंगला जात आहे राईडला अलिबागच्या. सो राईडच्या पहिली जी प्रिपरेशन असते, जरी ती 200 किलोमीटरची राईड असू दे किंवा 2000 किलोमीटरची राईड असू दे, द प्रिपरेशन शुड बी सेम. आता प्रिपरेशन काय असते तर एक सविस्तर आपण सांगू. आता बुलेट मी सर्विस करून घेऊन आलो एक 2 हफ्त्यापूर्वी. सर्विस ड्यू होती तिची, सेकंड सर्विस, ती सर्विस झाली. काही प्रॉब्लेम नव्हते, जस्ट नॉर्मल ऑइल चेंज अँड स्पोक्स टाईट केले, बेसिक सर्विस. आणि मला हा जो माझ्या राईट हँडचा जो फ्रंट डिस्क ब्रेक आहे तो थोडासा वरती वाटत होता, तो मी तो थोडासा खालती करून घेतला त्यानं, म्हणजे दोन्ही इक्वल वाटत होता मला. सो त्या 2 छोट्या गोष्टी करून घेतल्या मी. या बाईकवरनं मी बुलेटवरनं आत्तापर्यंत 2 ते 3 राईड केल्यात आणि त्या सर्व राईड सोलो आहेत. द फर्स्ट राईड इज मुंबई टू अलिबाग आणि ती राईड केली तेव्हा मी व्लॉग नव्हता केला, कारण का व्लॉग करायची इच्छा होती, इच्छाशक्ती नव्हती. आय होप की या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये बुलेटच्या थंबचं पण आवाज येत असेल. 107 आवाज येत होता. कसं जर थंबचा आवाज येत असेल तर तुम्हाला पण फील येईल व्लॉग बघताना.
ओके, तो बॅक टू द पॉईंट की जेव्हा आपण राईडला जातो, भले ती छोटी राईड असू दे मोठी राईड असू दे, त्यासाठी प्रिपरेशन्स ज्या असतात त्या सेम असतात. सो जेव्हा पण तुम्ही राईडला जाता तेव्हा फर्स्ट एक गोष्ट करायची की एक 10 to 15 किलोमीटर्सची एक छोटीशी राऊंड मारून यायची विथ युअर प्रॉपर गिअर्स. म्हणजे जे काय तुम्ही गिअर्स घालणार असाल तर तुम्ही त्याच्याबरोबर कम्फर्टेबल असाल नसाल ते घाला. आता मी घातले नाही आहेत कारण का अचानक ठरलं आहे की बाबा सगळं व्यवस्थित आहे की नाही बघूया. आणि माझी गिअर्सची माझी सवय झालेली आहे आता 3-3.5 वर्ष सेम गिअर्स यूज करतो मी. सो मी फेमिलियर आहे त्यांच्यासोबत, मला माहिती आहे त्याची ॲडजस्टमेंट कशी आहे. सो मी आज टेस्ट करण्याची एक गोष्ट, कारण का हा जो सेटअप आहे हा सेम सेटअप मी अलिबागच्या राईडला वापरणार आहे. तसं व्यवस्थित दिसतं आहे की नाही ते बघण्यासाठी. आवाज तर मला माहिती आहे व्यवस्थित येतो आहे, सेटअप व्यवस्थित आहे की नाही बघण्यासाठी, आणि प्रिपरेशन आहे की नाही व्यवस्थित ते बघण्यासाठी. लायन्स गेट, सारखा साईड इंडिकेटर चालू होता माझ्याकडनं. ओके, सो जेव्हा तुम्ही राईड प्लॅन करता छोटी मोठी, तेव्हा तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची बाईक व्यवस्थित चालते आहे की नाही. फर्स्ट, सेकंड, ब्रेक्स बरोबर आहेत की नाही, क्लच कसा आहे ते चेक करायचं. त्याच्यानंतर टायर प्रेशर चेक करून घ्यायचं. आणि काही असं वाटतं आहे का की जे त्रास देऊ शकतं आपल्याला राईडमध्ये, ते एकदा चेक करून घ्यायचं. ते एकदा चेक करून झालं की गुड टू गो. बट जर तुमची सकाळची राईड असेल, संध्याकाळची राईड असेल किंवा आफ्टरनूनची राईड असेल, तुम्ही कोणत्याही टायमाला निघा, तुम्हाला एक दिवस अगोदर फ्युलअप करायचं आहे. फ्युलअप करून ठेवा, कारण का माझ्या बऱ्याच मित्रांबरोबर असं झालं आहे की त्यांनी ऑन द वे फुलअप केलं आहे आणि थोड्या वेळाने ते लिकेज झालं किंवा काय झालं. सीन क्रिएट नको व्हायला म्हणून एक रात्र अगोदरच फ्युलअप करून ठेवायचं. या बाईकवरती मी रेव मॅचिंग शिकायचा विचार करतो आहे. हिमालयनवरती माझं प्रॉपर सेटअप बसलं आहे, बट ही बाईक तशी थोडीशी अवघड पडते मला. सो थोडासा दचकतो मी जेव्हा आपण याच्यावरती रेव मॅचिंग किंवा काही करायचा विचार करतो तेव्हा. ओके, तो बॅक टू द टॉपिक. जेव्हाही तुम्ही राईडला जाताय, एक दिवस प्रायर तुम्हाला फ्युलअप करून ठेवायचं आहे. टायर प्रेशर चेक करायचा, कुठे पंक्चर वगैरे नाही ना तुमची बाईक, हळूहळू हवा तर नाही ना जात आहे बाईकची, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या. कारण का जेव्हा तुम्ही राईडवरती जाता ना, तर तुमचं सगळं लक्ष
फनवरती असलं पाहिजे. कारण का तुम्ही राईड चिल करायला जाता. हा जर थंब येत असेल ना तर पैसा वसूल आहे सेटअप. बुलेटचा जर थंब येत असेल ना हा तर पैसा वसूल सेटअप आहे. अरे बापरे. केळवे रोड ही आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. तोही मोठो ब्लॉग प्लस नॉर्मल लाईफस्टाईल ब्लॉग होणार आहे. मस्त सिनिक व्ह्यूज आहेत तिथे पण. आणि केळवे रोडला जाण्याचं मेन कारण म्हणजे तिकडे शीतळा देवीचं मंदिर आहे. ओके, तिकडे बीच पण आहे केळवेचा. तिकडे जे मेन माझं जायचं कारण असतं ते म्हणजे तिकडचं शीतळा देवीचं मंदिर. ओके, एकदा फॅमिलीसोबत गेलो आहे, आई बाबा कुणाल अक्षय आणि मी. तेव्हापासून ते ती जी जागा आहे, ती जी वास्तू आहे ती एकदम डोळ्यात भरली आहे, माझ्या मनात भरली आहे. दर 2-4 महिन्यांनी 5 महिन्यांनी मला तिकडे जायची इच्छा होतेच. तर अलिबागला जाईन तरी पण तिकडे शीतळादेवी, भगवती, तुलाट देवी यांचं दर्शन घेणं तर कन्फर्म आहे आपल्याला. तिकडे अजून एक आहे मुखरीचा गणपती, छान मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. ते पण आपण बघू. तर फ्यूल अप करून घेऊया. तर ट्रिप 1 ॲडजस्ट करतो. येस, ट्रिप 10. ट्रिप 2 172 जेव्हापासून बाईक सर्विस केली आहे तेव्हापासूनच आहे 172. आणि आतापर्यंत 3570 3557 किलोमीटर्स आर डन. मला माझा एक मित्र विचारत होता की अरे व्लॉगिंग चालू केली आहे, सेकंड ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग, थोडंसं असं हे नाही वाटत काय? मी म्हटलं हे म्हणजे लोक आपल्याकडे बघतात, आपण ब्लॉग करतोय आणि तू पहिलाच ब्लॉग ॲक्सेसवरती टाकलास. मला पहिला ब्लॉग माझा वैष्णोदेवीचा होता. ते माझं डिसायडेड होतं की माझा पहिला ब्लॉग वैष्णोदेवीचाच येणार आहे. सेकंड ब्लॉग सरप्रायझिंगली मोठो ब्लॉग आहे. आता जसं थर्ड ब्लॉग माझा डिसायडेड आहे की मी अलिबागला जाणार आहे आणि प्रॉपर व्लॉगिंग करणार आहे. प्लॅनिंगप्रमाणे अलिबागला जायचा एक ब्लॉग होईल. ओके, स्टार्ट टू एंड. त्याच्यानंतर जर तिकडे असं मला वाटलं की मी घरची कामं करून, कारण का तिकडे माझं प्रोफेशनल काय काम नाही आहे घेऊन जात मी, सेशन्स वगैरे सगळं ॲडजस्ट करून चालू आहे. पर्सनल काम माझं झालं तिकडचं सगळं की जर मला थोडेसे व्लॉग्स करता आले 2-3 क्लिप्स तर मी नक्की करीन म्हणजे करणारच आहे.
त्याच्यानंतर मॉर्निंगला रेवदंडा बीचला जाईन म्हणजे जाणारच आहे. मस्त थंड थंड वाटतं तिकडे रेवदंडा बीच. आता आपण इथे तिवारीच्या इथे व्लॉग एंड करूया, कारण का मला फूडपर्यंत नाही घेऊन जायचं. इथेच आपण जय महाराष्ट्र करूया आजच्यासाठी. आपण भेटूया उद्या किंवा सॅटर्डेला. चला, थँक्यू.